आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करत आहोत एका इंटरनॅशनल स्टारला। एक असा रेसलर जेव्हा रिंग मध्ये उतरतो तेव्हा मोठमोठ्या लोकांच्या हृदयाचे ठोके चुकतात। एक असा स्टार जो जेव्हा भारतात येतो, जिथे कुठे जातो हजारो लोकांची गर्दी जमली जाते तिथे। एक असा माणूस ज्याने संपूर्ण जगात भारताचं नाव गाजवलं। त्याच्या स्वागतासाठी सज्ज व्हा, मी बोलवत आहे द ग्रेट खलीला, द ग्रेट खली। याआधी की आपकी अदालत मध्ये खटला सुरू करू, आरोप आणि प्रश्नांची मालिका सुरू करण्यापूर्वी आजचे जज शील मधुर यांची परवानगी घेऊयात आजची कारवाई सुरू करण्यासाठी। कारवाई सुरू करण्याची परवानगी आहे। खली साहेब, यापूर्वी की मी पहिला आरोप लावणार, मला तुमच्याकडून एक ॲश्युरन्स हवा आहे। आणि ॲश्युरन्स हा की तुम्ही इथे फक्त प्रश्नांची उत्तरं द्याल, काही मारहाण करणार नाही। अजिबात नाही, मी तुम्ही जे विचाराल त्याची उत्तरं देईन। ते तर ठीक आहे, पण असं तर नाही ना की कुणाला तरी उचलून भिरकावून द्याल इथे? नाही नाही नाही, असं काही कारण नाही, कारण हे सगळे आपले भाऊ आहेत, आपले भारतीय आहेत। तर सुरू करूयात खटला। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप द ग्रेट खलीवर। आपकी अदालत मध्ये द ग्रेट खलीवर आरोप आहे की हे लोकांना घाबरवतात। आता खली साहेब, जेव्हा तुम्ही रिंग मध्ये उतरता तेव्हा लढता कमी, घाबरवता जास्त। जेव्हा तुम्ही बोलता, गर्जना करता तेव्हा लोकांच्या हृदयाचे ठोके चुकतात। कारण ही आपली स्टाईल आहे। कुणी कसला आवाज काढतो, कुणी कसला आवाज काढतो, आणि कुणी जसा अंडरटेकर आहे जो डोळे फिरवत असतो, यु नो, आणि कुणी प्रत्येक व्यक्तीचं तुम्हाला WWE मध्ये डिफरंट एक वेगळं असं कॅरेक्टर सापडेल तुम्हाला। असे आवाज इथे काढून दाखवू शकता लोकांना? तुम्ही लहानपणापासूनच असे होतात की तारुण्यात असे झालात? लहानपणापासूनच जसं गोऱ्यांच्या बरोबर थोडं शिकलो त्यांच्याकडून की कशा प्रकारे हे करतात हे लोक, कशा प्रकारे हे वेगळं असं कॅरेक्टर बनवत असतात आणि कशा प्रकारे हे वेगळं कॅरेक्टर देत असतात। मग जेव्हा तुम्ही लहान होतात, छोटे होतात, तेव्हा सुद्धा तुम्ही उंच होतात? हो, जे माझ्या वयाची जी मुलं आहेत त्यांच्यापेक्षा थोडासा मोठा होतो, परंतु त्यावेळी त्याची जाणीव नव्हती। फील सगळ्यात जास्त तेव्हा व्हायचं जेव्हा बाजारात बूट्स खरेदी करण्यासाठी जात होता। अगदी बरोबर बोललात, तेव्हा फील झालं की मी इतरांपेक्षा मोठा आहे। मग किती नंबरचा बूट येतो तुम्हाला? आता तर असं आहे ना की बाहेर तर मिळतो 18 नंबरचा बूट येतो। आणि खाणं मी असं ऐकलंय की खूप खूप खाता तुम्ही? हा, खाणं खूप खातो। काय खाता तुम्ही? जे माझं खाणं आहे ते आहे, जास्त मी व्हेजच लाईक करतो मी। जसं म्हणजे वरण आहे, भाजी आहे, चपाती आहे, राईस आहे। हे बघा, मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही जरा लाजत आहात। नाही, लाजत नाहीये, म्हणजे माझ्या माहितीत तुम्ही 5 लिटर दूध पिता, 3 किलो चिकन खात असता, 30 चपात्या खाता आणि 1 किलो ड्रायफ्रुट्स असंच फस्त करता। नाही, असं काही नाहीये, म्हणजे
मी इतरांपेक्षा जास्त खातो म्हणजे यामध्ये काही डाऊट नाहीये. प्रत्येक व्यक्तीला आपण समजावू नाही शकत. तुम्ही मला तर समजू शकता की तुम्हाला मी सांगितलं की वरण, चिकन वरण आणि भाजी आणि जी कुठलीही फळभाजी जास्त घेत असतो मी, जे मी घेत असतो. पण जेव्हा एवढी मोठी माणसाची बॉडी असते, हं, एवढा माणूस खातो, हं. एवढा मोठा बूट असतो, एवढी त्याची उंची असते, तेव्हा अशा माणसाला लग्न करण्यासाठी मुलगी मिळणं सुद्धा जरा अवघडच असतं. अगदी योग्य गोष्ट बोलला तुम्ही. तसं म्हणजे कारण ज्या मुली असतात त्या घाबरतात की एवढा मोठा माणूस आहे. थोडा फरक पडतोच, मग मिळाली विशेषतः मुलगी? इंडियामध्ये. तर मग कुणी स्पेशल मुलगी मिळाली की खूप मेहनतीने शोधल्यावर मिळाली? तसं तर म्हणजे मेहनतीने मिळाली असं म्हणू शकतो. स्पेशलच म्हणू शकतो आणि जसं की जे नेचर आणि माझ्यासाठी ते स्पेशल आहे. कारण खूप चांगली वाईफ आहे माझी. आणि लहान आहे थोडी? लहान किती सांगितलं म्हणजे की 5'8" हाईट आहे त्यांची. हो, असं तर तुमच्यासमोर कोणीही लहान वाटेल. हो, माझ्यासमोर तर सगळेच लहान आहेत म्हणजे तुमच्याबद्दल आम्ही जेव्हाही वृत्तपत्रांमध्ये वाचत असतो किंवा टीव्हीवर तुम्ही एक खूप गरीब कुटुंबामधून आलेला, दगड फोडायचं काम करत होतात, सामान्य लेबरचं काम करायचात. परंतु ही आज देखील एक मिस्ट्री आहे, की कसे तुम्ही अमेरिकेला पोहोचलात? ही अगदी खरी गोष्ट आहे. मी एक गरीब घरातून आलो होतो मी आणि मला माझ्या मेहनतीवर आणि ईश्वरावर माझा खूप विश्वास आहे आणि जेव्हा मी टार्गेट ठरवतो की हे करायचंय, ते मी करूनच सोडतो. दुसरी गोष्ट अशी जेव्हा WWE मध्ये गेलात आणि इथे भारतामध्ये सुद्धा लोक बघायला लागले आणि लोक ओळखायला लागले, की हा आपल्या हिमाचल प्रदेशातील हा माणूस आहे, जो इतक्या मोठ्या जागी पोहोचलाय. तर पहिली कुठली फाईट होती, ज्यामध्ये तुम्हाला वाटलं, की हा माझा सामना आहे? पहिली फाईट माझी होती अंडरटेकर बरोबर. जेव्हा मी अंडरटेकरला पहिल्यामध्येच हरवलं, तेव्हा एकदम मी संपूर्ण जगामध्ये एकदम ब्लास्ट झालो आणि म्हणजे एकदम वरती आलो. अंडरटेकरच्या बद्दल तर जी मला माहिती आहे, त्याला तर डेथ मॅन म्हटलं जातं. त्याला तर खूप प्रोजेक्ट केलं आणि तो तर कॉफिनमधून बाहेर निघून यायचा. जणू काही जो कोणी समोर येईल त्याला संपवून टाकेल आणि तुमच्या आधी खूप साऱ्या लोकांना त्याने खूप वाईट प्रकारे मारलं होतं. तर त्या पहिल्या फाईटमध्ये खलीच्या मनामध्ये भीती होती? हो, भीती होती माझ्या मनामध्ये सुद्धा, की जे मी WWE कोणी WWE काम करणारे, ज्यांना WWE कोणी फायर केलं असेल, ते नेहमी असं म्हणायचे, WWE खूप भयानक आहे. खूप भयंकर आहे. भावा तू तर जाऊच नकोस, नको जाऊस आणि तो खूपच म्हणजे डेंजरस गेम आहे आणि खूपच एक इंजुरीची भीती जास्त असते. परंतु माझं असं होतं, की 2 पैकी मला एक गोष्ट निवडायची होती. एक तर त्या जागी मी गरिबीमध्ये राहिलो असतो किंवा WWE गेलो असतो. तर मी निर्णय घेतला होता WWE जायचंय. मग काहीही हो. थोडा नर्व्हस होतो मी पण तुम्ही ठरवून गेला बरोबर होतात, होतो. की आज तर याला मारायचंच आहे. हो, हो. आता एक मिस्ट्री आणखी आहे. हं, तुम्ही अंडरटेकरला मारलं, तुमचं खूप नाव झालं. त्याच्यानंतर तुम्ही एकानंतर एक अशा फाईट्समध्ये दिसून आलात, लोकांनी खूप प्रेम दिलं. जी शेवटची फाईट होती तुमची अंडरटेकरशी, हं. त्याच्याबद्दल WWE बघणाऱ्यांना असं वाटतं, की तुम्ही तर जिंकला होतात तिथे. तुम्ही खूप मारलं होतं त्यांना. हे शेवटच्या मोमेंटला काय झालं, की तो जिंकला? ते हे तर होतच राहतं म्हणजे कधी जिंकलो, कधी हारलो. हे तर म्हणजे आपण नाहीच सांगू शकत, की नेहमीच तुम्ही जिंकाल. जेव्हा तुम्ही हारता देखील तेव्हाच तर जिंकता म्हणजे पराजयाचा सामना कराल तेव्हाच तुम्ही जिंकाल. जर घरी बसलो आपण म्हणालो नाही, मला जिंकायचंच आहे, तर कित्येकदा हरला असाल तर तुम्हाला वाटतं सगळं संपलं. तर त्यामुळे हार-जीत चालतच राहते. जिद्द नाही म्हणजे सोडली नाही पाहिजे. तुम्ही जे तुमचं काम आहे ते जे लोक आणि बघत होते त्या सर्वांचं म्हणणं आहे, की जो अंडरटेकरचा जो लॉक आहे, हं, तो सगळ्यांना आशा होती, की एकच माणूस आहे, एकच रेसलर आहे जो तोडू शकतो, तो आहे ग्रेट खली. हं. परंतु ग्रेट खली त्यामध्ये यशस्वी नाही झाले. मी तेच सांगत होतो, हे भाई हे गरजेचं नाही की यशस्वी होणं प्रत्येक वेळी यामध्ये म्हणजे
मला मान्य आहे की मी हारलो, परंतु मी जितक्या वेळा हारलो त्याच्या दुप्पट वेळा मी जिंकलो सुद्धा आहे. जर मी 10 वेळा हारलोय तर मी 10 वेळा जिंकलो पण असेन. बरेचसे लोक आहेत जे तुमच्यावर प्रेम करतात, जे इथे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना विचारूया, जर त्या लोकांना काही प्रश्न विचारायचे असतील. हे ते लोक आहेत जे तुमच्या जिंकण्यावर आनंदी होतात, तुम्ही हारल्यावर दुःखी होतात. तुम्ही रेडीमेड कपडे विकत घेता की शिवता? मी बनवून घेतो स्पेशल. मी बनवून घेतो, ऑर्डर देऊन बनवतो. कारण कारण मोस्टली तर मिळून जातात. जे स्पेशली अमेरिकेमध्ये जे बिग अँड टॉल स्टोअर असतात, ते खूप मोठे लांब स्टोअर असतात. मी लाईक नाही करत. सो मी म्हणून बनवून घेतो थोडे, जे माझ्या बॉडीमध्ये फिट येतील. ही तुमची स्टाईल आहे कपड्यांची. म्हणजे स्टाईल नाही, मला मला आवडतं बॉडीवर. कारण खूप सारे लोक बाहेर असतात जे म्हणतात इथपर्यंत त्यांचा टी शर्ट असतो आणि इतके मोठे असतात. जर तर मी इंडियामध्ये आलो तर म्हणतील हा तर बाहेरची फॅशन कुठली तरी घेऊन आला आहे. तर म्हणूनच मी आपल्या कल्चरनुसार राहत असतो, जे मला फिट होतील आणि चांगले दिसतील. तुमचं खरं नाव तर दिलीप सिंग राणा आहे, हं. जे तुमच्या आई वडिलांनी ठेवलं होतं. मग हे खली कुठून नाव पडलं? खलीच प्रत्येकाला एक कॅरेक्टर दिलं जातं. जसं अंडरटेकरचं नाव मार्क आहे, रिअल नेम, आणि केनचं नाव ग्लँड आहे. माझं नाव आहे दिलीप सिंग राणा आणि मी ग्रेट खली आहे. मग तसंच आहे. कुठून ही आयडिया आली खलीची? हे तर ते देतात WWE वाले. हे खरं आहे का की तुम्ही जय कालीची घोषणा द्यायचा, त्याच कालीमधून त्यांनी खली बनवलं? नाही, असं तर काहीच नाही. म्हणजे जयकाली तर मी नाही, असं तर काहीच नाही म्हणजे. खली आरोप तर खूप सारे आहेत आणि मला वाटतं तुम्ही पाणी सुद्धा पीत आहात. घाबरू नका. मी मी तुम्हाला खूप चांगले प्रश्न विचारेन नाही, तुम्ही विचारा. म्हणजे तुमचं विचारायचं काम आहे, माझं सांगण्याचं काम आहे. काहीच हरकत नाही. काही विचारा तुम्ही. आणि मला सुद्धा घाबरण्याची काहीच नाही, आवश्यकता नाही, नाही ना. तुम्ही. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये द ग्रेट खलीवर जनतेच्या खटल्याचा आणखी एक भाग. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत. जगप्रसिद्ध रेसलर द ग्रेट खलीवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये द ग्रेट खलीवर आरोप आहे की हे हिंसा करायला शिकवतात. आता खली हा महात्मा गांधींचा देश आहे. इथे तर अहिंसा शिकवली जाते. परंतु जेव्हा तुमचा शो बघतात तेव्हा त्यानंतर लहान मुलं सुद्धा एकमेकांना त्याच प्रकारे बुक्के मारायला सुरू करतात. हे मला वाटतं की चांगली गोष्ट आहे की की जर जर असं केलं की एका 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 गालावर झापाड मारली गालावर तर दुसरा पुढे करायचा. तर असं आहे की जो कोणी आता तर जो कोणी कोणी- झापड नाही मारत, सरळ बुक्का मारतात आणि विचार करतात रक्त कधी निघेल. नाही, चांगली गोष्ट आहे. जर कोणामध्ये असं वेड निर्माण होत असेल, जो जो मग जो एक म्हणजे आपल्या फील्डवर रेसलिंग करत असेल, त्यामध्ये घुसा मारला तर चांगली गोष्ट आहे. मी हे नाही म्हणत की कुणाला विनाकारण मारावं. जो मारण्यालायक असेल, कोणी एखादा चुकीचं करेल तर कोणी त्याला नक्कीच मारा. रिंगच्या बाहेर सुद्धा तुम्ही कधी कोणाची मारहाण केली आहे? अ, सध्या तरी नाही केली. कधी असं झालं असेल की तुमचा जरासा हात लागला आणि माणूस हॉस्पिटलमध्ये पोहोचला असेल? नाही, असं काही नाही झालं. मी वाचलंय की एक ब्रायन नावाचा माणूस होता आणि खलीने त्याला असा फ्लॅगजॅक मारला ट्रेनिंगच्या दरम्यान की त्याची सुट्टी झाली, मृत्यू झाला त्याचा. हे म्हणजे की बाहेर नाही, रिंगच्या आत होता. तर तुम्ही बाहेर म्हणालात, परंतु तो रिंगच्या आत होता आणि आपल्या कॅलिफोर्नियामध्ये झालं होतं. सॅन फ्रान्सिस्को आहे तिथे. सो तिथे ते घडलं होतं. काय झाला होता तो इन्सिडेंट? तिथे असं झालं होतं की केवळ एक जसं की स्पाइन बॅस्टॉम लावला तर त्याचं म्हणजे डोकं लागलं खाली. तर मग तुम्हाला दुःख झालं होतं हो, त्यावेळी? दुःख झालं. मला खूप खंत वाटली, परंतु काय करू शकतो? तुम्हाला जेव्हा मारतात लोक तेव्हा जखम होते? हो, जखम होते.
मग कुठे कुठे तुमच्या बॉडीवर जखमा झाल्या आहेत अशा? मला खूप ठिकाणी झाल्या आहेत. डोक्याला माझ्या लागली आहे, पायांवर, बॅक, खूप साऱ्या जखमा झाल्या आहेत. प्रत्येक रेसलरला होते. या मलाच नाही, सगळ्यांनाच होतात. मग कधी तुमची वाईफ तुम्हाला म्हणत नाही की आता हे सोडून द्या, कुठे मार खात बसता रोज? म्हणजे ती दररोज बोलते की सोडून द्या मला रेसलिंग विषयी, परंतु ती म्हणते सोडून द्या, ही रेसलिंग आपल्याला गरज नाहीये. परंतु जिद्द आहे की करायचंय रेसलिंग. तुम्ही नाही सोडणार. मी नाही सोडणार. हे तर मी आता सोडणार नाही आणि इतरांना देखील शिकवेन. हे तर आम्ही तुम्हाला व्हायलन्स बद्दल बोललो, हिंसेबद्दल बोललो, मारहाणीबद्दल बोललो, परंतु याच्या व्यतिरिक्त देखील खूप काही तुम्ही रिंगमध्ये करता. हे रेसलिंग करता करता किसिंग कुठून मध्येच आलं? हे काय मी आहे असा, जसा ज्या दृष्टीने एखाद्याला बघायचं असेल त्या दृष्टीने मी दाखवतो. मी जेव्हा तुमच्याबद्दल रिसर्च करता करता यूट्यूब बघत होतो, तेव्हा असे बरेचसे व्हिडिओज मला बघायला मिळाले, ज्यामध्ये ग्रेट खली रेसलिंग नाही आणि हे किसिंग जास्त करत आहेत. आणि प्रत्येक वयाच्या मुली असतात त्यामध्ये. खरंय, ही अगदी खरी गोष्ट आहे. म्हणजे की जसं म्हणतात 7 पासून ते खालपासून ते वरपर्यंत सगळ्या. हे बघितल्यानंतर तुमची वाईफ काय म्हणते? तिला मी म्हणतो की सोड यार, हे तर काहीच नाही, हे तर ही काय म्हणतात, ही तर कॅमेरा ट्रिक आहे, हे तर मला माहीतच नाही यार, सोडून देतो यार, थकलो, झोपू दे. तुम्ही वाईफला सांगता ही कॅमेरा ट्रिक आहे आणि त्या विश्वास ठेवतात या गोष्टीवर? हो, ती विश्वास ठेवते कारण माझी वाईफ खूप चांगली आहे. म्हणून मी म्हणतो की खूप बेस्ट आहे, स्पेशल आहे. मग काय जास्त आवडतं तुम्हाला, ती मारहाण की हे किसिंगवाले सीन? हे बघा, तुम्हाला काय आवडतं जास्त, काय? हे बघा, दोनों हाँ बिल्कुल चलेगा ना. तुम्ही सांगा. त्यांनी तर सांगितलं दोन्ही, तुम्ही सांगा तुम्हाला काय आवडतं. आज तर तुम्हाला सांगायची संधी आहे, मी तर हा, केवळ हा. विचारत आहे. हो, आणि हो, जो हो. तुमच्या बरोबर तो एक छोटासा माणूस असतो, काय नाव आहे त्याचं? रंजन सिंग. तो इंग्रजी आणि पंजाबी मध्ये तुमचं बोलणं रेसलर्सना ट्रान्सलेट हो, करून हो. सांगतो. मी पाहिलंय की तो जोर जोरात ओरडत असतो, पंजाबी प्ले बॉय. हम्म. द ग्रेट खली. आणि एक दिवस मी पाहिलं की तुम्ही पूर्ण स्टेडियम मध्ये लोकांना म्हणालात की किस करा, तर पूर्ण स्टेडियम मध्ये सगळे लोक कारण तुम्ही म्हणालात पंजाबी प्ले सगळ्यांना किस करत असतात आणि सगळ्यांना सांगत होता, त्यामुळे माझं नाव पंजाबी प्लेबॉय पडलं. तुम्ही म्हणालात जेव्हा फाईट होते तर लहान मुलं शिकतात तेव्हा चांगलं वाटतं. हम्म. आता लहान मुलं हे सुद्धा शिकतील, ते चांगलं वाटेल? नाही, म्हणजे जसं तुम्ही वेगळी गोष्ट आहे, कुठल्या दृष्टीने बघता तुम्ही. काही माझे काही रिलेशन्स नाहीत, माझा काही संबंध नाही, काही घेणं नाही, काही देणं. आता ते लोक बघतील भाई कुठल्या दृष्टीने हे हे जे बघतात. होत आहे ना, याला एकाच दृष्टीने बघितलं जाऊ शकतं. त्याच दृष्टीने बघू शकता तुम्ही पण. खाली आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर जेव्हा परत येऊ तेव्हा ग्रेट खली बरोबर जनतेच्या अदालतमध्ये हा खटला चालूच राहील. WWE मध्ये ज्या फाईट्स होतात ते रेसलिंग नसतं, त्या केवळ एंटरटेनमेंटसाठी केल्या जातात, खोट्या असतात. जर कोणाला वाटत असेल खोट्या आहे, तर माझ्याबरोबर त्यांनी यावं, मग मला सांगण्याची आवश्यकता नसेल. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत द ग्रेट खलीवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये द ग्रेट खलीवर आरोप आहे की यांच्या फाईट्स खोट्या असतात. खली हे म्हणणं खूप साऱ्या लोकांचं आहे आणि आपल्या इथे ज्यांचं नाव रेसलिंग बरोबर जोडलं गेलं आहे, दारा सिंग.
त्यांचं वक्तव्य मी ऐकलं. ते म्हणाले की WWE मध्ये ज्या फाईट्स होत असतात त्याला रेसलिंग नाही म्हणत, त्या केवळ एंटरटेनमेंटसाठी केल्या जातात, खोट्या असतात. सर, म्हणलं जातं की खोट्या आहेत. जर इतक्या इझी असत्या तर पंजाबचे आणि गुजराती तर सगळे रिंगमध्ये पाहिले असतील तुम्ही. म्हणूनच म्हणजे हे मी सुद्धा बघेन भाई कोणता रेसलर म्हणजे माझ्याबरोबर येईल. जर कोणाला वाटत असेल खोट्या असतात तर माझ्याबरोबर त्यांनी यावं आणि रेसलिंग करावं. मग तो सांगू शकेल, स्वतः सांगेल की भाई या खोट्या आहेत की खऱ्या आहेत. मग मला सांगण्याची आवश्यकता नसेल. हे जे तुम्ही उचलून उचलून खाली आपटता, ते खरंच खाली आपटता? नक्कीच, हो, खरं आहे. अशा प्रकारे आपटल्यावर तर कोणाचाही मृत्यू होईल. मृत्यू होईल, परंतु म्हणूनच तर आम्ही ट्रेनिंग घेतलीये. मी आजपासून काही 9 वर्षांपूर्वी ट्रेनिंग घेतलीये आणि शरीर मजबूत आहे. मोडत असतं, परंतु आम्ही करतो. आता मी बघितलं की ते कोणाला तरी खाली पाडतात, मग वरती रोपवर चढून वरून त्याच्यावर बॉडीवर उडी मारतात बरोबर. आणि थोड्या कारण- वेळात तो माणूस परत उठून लढायला लागतो. ते सगळं रिअल आहे, परंतु लोकांचा विश्वास बसत नाही. लोकांना त्यावर विश्वास बसत नाही की कसं, म्हणजे असं थोडीच असतं. कधी वरून कोणी म्हणतं की ही कॅमेरा ट्रिक आहे. तर मी तुम्हाला सांगत आहे, वाईफला सांगू नका माझी ट्रिक आहे ती, की हे म्हणजे काय म्हणतात हे खरं आहे. सो हे रेसलिंग एकदम खरं आहे. आणि जखमा होतात यामध्ये, जितके इंजर्ड यामध्ये होतात रेसलिंगमध्ये आमच्या WWE मध्ये, इतके कुठल्याही स्पोर्ट्समध्ये होत नाहीत. कुठलेही स्पोर्ट्स घेऊन या वर्ल्डमधले. फुटबॉल घेऊन या, कोणी बॉक्सिंग आणा, कुठलेही असू द्या. जितके आमचे इंजर्ड होतात ते का होतात? जर खोटं असतं तर इंजर्ड का झाले असते? कधी कधी रेफरीची मारहाण होते, ती देखील खरी ती असते. देखील खरी असते. म्हणजे जे तुम्ही बघताय ते सगळं खरं आहे. रिंगच्या बाहेर जाऊन कोणाला तरी मारायला लागते, हे ते देखील खरं आहे. देखील खरं आहे. मग काही कायदा कानून नियम काहीच कायदा नाही, नियम कोणालाही कायदा मारायचं. नियम काहीच नाहीये. आणि जे तुम्ही बघता ते खरं आहे. जो कायदा कायदा नियम तुम्ही बघता की कधी ते कॅन्सल करतात फाईट, तो तो कायदा नियम असतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे बनवलेले असतात नियम. आणि कधी एखादा माणूस चेअर घेऊन येतो दुसऱ्याला मारण्यासाठी. हो, ते अगदी खरं असतं. अगदी खरं असतं. म्हणजे काही नियम नाहीये की तुम्ही नाही मारू शकत, इथे इथे असं नाही मारू शकत. नाही, म्हणून तर हे WWE आहे. डिफरंट आहे. मी असं ऐकलंय की ज्या मॅट असतात त्या एका खाली खूप साऱ्या गाद्या असतात आणि त्या मॅट्सच्या खाली स्प्रिंग लावलेल्या असतात, ज्यामुळे अजिबात इजा होत नाही. नाही, असं काही नसतं. मी तुम्हाला सांगतो. त्याच्या खाली असतं गटलर. त्याच्यावर असतं काय म्हणतात त्याला, फट्टे म्हणतात. लाकडाचे फट्टे असतात. जे इतके मोठे-मोठे, तर जर तिथे गाद्या असतील तर सगळं खाली जाईल. जर अशा गाद्या असतील, स्प्रिंग असेल तर सगळं खाली जाईल. तर खूप खूप सॉलिड बनवलेलं असतं, खूप सॉलिड. आणि हा सगळा लोकांचा गैरसमज आहे की तिथे स्प्रिंग लावलेलं असतात, जे त्यावर इतका उंच असतो ना, इतका 4 फुटाचा असतो ना उंच. त्यावर असतात मोठे-मोठे गटलर असतात. त्याच्यावर फट्टे असतं. त्याच्यावर ताडपत्री असते. तर जर तो आवाज येतो, जसे खूप लोक बोलतात की तो आवाज येतो, माईक असतात. असं काही नाही, तो आवाज येतो तिथे लाकूड आणि त्याचं लोखंड असतं, जो प्रत्येक 2 फुटावर ते गटलर असतं लोखंडाचं. आणि हे जे रक्त निघतं लोकांचं, ते खरं रक्त ते असतं. खरं असतं. मी असं ऐकलंय की ते कॅप्सूल असतात. एक अमेरिकेचा चॅनल आहे लॉस एंजलिसचं, त्यांनी एक दाखवलं होतं कसं रेफरी कॅप्सूल काढून देतो, ती इथे लावतात, त्यामुळे मग रक्त यायला नाही, लागतं. असं काही नाही. म्हणजे हा गैरसमज आहे लोकांचा की कॅप्सूल असते. हे काही सिनेमाचं शूटिंग नाही. हे जर जर असं असतं तर काही कॅप्सूल लावली डोक्याला तर ते जे 85,000 जे बघणारे लोक आहेत ते तर मग उठून निघून जातील. ते तर निघून जातील. ते म्हणतील, "भाई मूर्ख बनवतात आम्हाला." नाही का? तर इतकं अंतर असतं. 3 फूट 4 फुटाचं अंतर असतं. ऑडियन्समध्ये बसलेली असते चारही दिशेला. असंही नाही की 1 किंवा 2 दिशेला, म्हणजे ती देखील असते हजारोच्या संख्येमध्ये. जर WWE वाले करत असते तर मी तुम्हाला म्हणालो असतो की भाई हे खरं करतात. तुम्ही म्हणताय की WWE त्यामध्ये मध्ये नाही होत त्यामध्ये असं? म्हणजे बघा, त्याने केलंय
मला 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 माहित नाही त्याने काय केलं. कॅप्सूल आता तुम्ही दाखवलं जे जे तुम्ही दाखवलं ना, पण आमच्या गेममध्ये त्या कॅप्सूल काहीच कामाच्या नाहीत. तुम्हाला असं म्हणायचं की WWE मध्ये नाही होत असं दुसरी कदाचित कुठेतरी दुसरीकडे कुठे कदाचित होऊ शकतं, म्हणजे म्हणताय तुम्ही असं की जे होऊ शकतं असं, पण कॅप्सूल दाखवले मला त्याबद्दल माहित नाही. परंतु जे मी पाहिलं त्यामध्ये म्हणजे कॅप्सूल काहीच कामाची नाही. मी तुम्हाला ती कॅप्सूल सुद्धा दाखवू शकतो. ती जर्मनीवरून ही कॅप्सूल आम्ही मागवली होती. अच्छा. आम्ही त्या कॅप्सूलमध्ये जरासं पाणी टाकलं तर एकदम असं वाटतं की जसं रक्त मग निघतंय. ठीक आहे, मग आम्ही सुद्धा असं म्हणू की आम्ही कॅप्सूलच आता- लावू पुढच्या वेळी. आम्ही आम्ही खुर्ची नाही खाणार. ही तर चांगली गोष्ट आहे ना की तुम्ही ना थोड्या कॅप्सूल मला देऊन टाका आणि मी सांगेन की खुर्ची नाही खाणार. आता म्हणजे हे ठेवणार वर, मी असं ठेवणार तर चालेल? ही कॅप्सूल आहे माझ्याजवळ. हा. नाही, असं करा म्हणजे ठीक आहे. आता मी थोडं- तुम्हाला यात पाणी टाकून ही दाखवतो. कॅप्सूल ना मला देऊन पाणी द्या टाका जरा. म्हणजे ना. हा, ही कॅप्सूल ना मला देऊन यात- टाका तुम्ही. तुम्हाला यासाठी दाखवतोय, तुमच्या कदाचित कामी येईल. माझ्या कामी नाही येणार, परंतु तुम्ही बोलता खूप छान, तर त्याला सांगेन मी की आता बघा. बघा, अ, यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तर असं वाटेल की हे एकदम रक्त बनून जाईल. हं. हे बघा, हे जे आहे ना, ही गोष्ट म्हणजे याला हे याला बघा मी हे. तोडलं. ही जी गोष्ट आहे ना, ही म्हणजे माझ्या मते सिनेमांमध्ये कामी येत असेल. बरोबर आहे ना, हे खरं सांगतोय मी. हे बघा, ही जी गोष्ट आहे सिनेमांमध्ये कामी येते. मेकअपसाठी कधी काही केलं, कधी काही नाही. जिथे म्हणजे हजारोंच्या संख्येने बसले आहेत लोक, तिथे तिथे आमच्यामध्ये तर नाही करत म्हणजे. कारण आमच्या गेममध्ये बिलियन डॉलर इन्व्हेस्ट केलेले असतात. अशा कॅप्सूलने जर काम होत असेल तर ग्रेट खली आणि अंडरटेकरची काय गरज होती यासाठी मग? ठीक आहे. मग असं समजायचं की जेव्हा खलीचं रक्त वाहतं ते नक्की. खरं रक्त वाहतं जे माझं रक्त येतं ते खरं असतं आणि जे इतरांचं निघतं तेही खरं असतं. आणि तुमच्या फाईटमध्ये मी पाहिलं की दुसऱ्यांचं जास्त रक्त वाहता तुम्ही. होतं असं. जसं तुम्हाला मी सांगितलं की जर 10 जिंकलोय म्हणजे 10 हरलोय तर 10 जिंकलोय. मी हे नाही म्हणत की नक्कीच म्हणजे मी हरलो हो. सुद्धा आहे. या फाईट्स बद्दल ज्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे, सर, एकदा तुमची फाईट झाली होती तर त्यामध्ये तुम्हाला रेफरी काहीतरी समजावत होता आणि तुम्हाला इंग्लिश येत नसल्यामुळे तुम्ही ती फाईट हरला होतात. अशी कुठली तरी फाईट झाली होती तुमची? त्यामध्ये सर तुमच्यासोबत जे असतात ते सुद्धा नव्हते. 300+ फाईट्स करतो मी आम्ही एका वर्षामध्ये आणि मला डिटेल्स तर माझ्या लक्षात नाहीत काही. तर त्यांना so, बेसिकली हे विचारायचंय की इंग्रजी येत नाही यामुळे तुमचं नुकसान होतं. मी हे नाही म्हणत की मला प्रॉपर इंग्लिश येते, परंतु हे देखील नाहीये की मला इंग्लिश येतच नाही. माझा जो मॅनेजर आहे रंजन सिंग, तो बेसिकली तो रायटर आहे WWE मध्ये आणि तिथे तो जन्मला USA मध्ये. तर जे WWE मध्ये इंग्लिश बोलतात ते एकदम प्रॉपर बोलतात, एकदम शुद्ध. एकदा बोलले तर इंग्लिश समजतात म्हणजे गोरे. जर मी बोललो तर कुणाला हिंदीही नाही समजत. माझी थोडी भाषा अशी आहे, कुणाला हिंदी देखील समजत नाही. आणि बाकी जे तुम्ही म्हणताय की इंग्लिश एक कॅरेक्टर असतं वेगवेगळं, जे तुम्ही मांगा बघताय ते बोलतच नाहीत. याचा अर्थ हा नाही की तो काही मुका जन्माला आलाय. तर ते यांनी कॅरेक्टर बनवलं वेगवेगळं, क्रिएट केलंय. जो ते कारण कॅरेक्टरवर चालत असतं सगळं. मला तुम्हाला खरं सांगतो, खूप भीती होती की आपकी अदालतमध्ये तुम्ही बोलू शकाल की नाही बोलू शकाल. परंतु मला सांगावं असं वाटतं की तुम्ही खूप चांगलं बोलत आहात आणि स्पष्ट बोलत आहात. थँक्यू. आणि जेव्हा तुम्ही बोलतच आहात तर तुम्हाला विचारायचंय की काय हे खरं आहे की ज्या फाईट्स होतात यामध्ये स्क्रिप्ट्स लिहिल्या जातात, एक प्रकारचा ड्रामा असतो? जे तुम्ही बघता कॅमेरावर ते खरं आहे. तुम्हाला वाटते की हा मारत आहे, रक्त येत आहे, तर ते खरं आहे म्हणजे. आणि जे डॉलर मिळतात, नोट मिळतात, त्या खऱ्या असतात. हो, खरे असतात. खाली तुम्ही प्रत्येक गोष्टीचं खूप चांगल्या प्रकारे एकदम बिनधास्तपणे उत्तर देत आहात. आणखी एका ब्रेकसाठी आपल्याला थांबायचं आहे आणि ब्रेक नंतर परत जेव्हा येऊ तेव्हा आपकी अदालतमध्ये द ग्रेट खलीवर जनतेच्या खटल्याचा आणखी एक भाग. जपान टाइम्सच्या नुसार खलीचा जबडा, खलीचं डोकं, खलीची छाती, खलीचं धड हे सगळं एका रोगाचे शिकार बनले आहेत.
आता यावर काय बोलू मी? इथे आहे मी. कुणाचा माझ्यापेक्षा मोठा दंड आहे. ठीक आहे. आपकी अदालत मध्ये आपण खटला चालवत आहोत द ग्रेट खलीवर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये द ग्रेट खलीवर आरोप आहे की यांनी देशाचा नियम तोडला. आम्ही बघितलं की तुम्ही रिंगमध्ये लोकांची हाडं मोडली, कुणाचं डोकं फोडलं. आता पंजाब पोलीसचे लोक म्हणतायत की तुम्ही नियम तोडले, रेग्युलेशन्स तोडले, आणि आम्ही वृत्तपत्रांमध्ये वाचलं की तुम्हाला सस्पेंड केलं त्यांनी. एकदम खरी गोष्ट बोललात तुम्ही. मी सुद्धा पेपरमध्येच वाचलं. मला एक ऑफिशियली तर आलं नाही अजूनपर्यंत. परंतु मला स्पोर्ट्समध्ये ज्यांनी सांगितलं, स्पोर्ट्समध्ये मला त्यांनी भरती केलं. तर स्पोर्ट्ससाठी मी करत आहे हे. मी पंजाब पोलीसचं नाव मोठं करत आहे. आधी मी बॉडी बिल्डिंग केली, त्यामध्ये म्हणजे जितकं माझ्याकडून बेस्ट आणि बेस्ट होऊ शकेल. आणि आता रेसलिंग करतोय. तर मी आता पूर्ण भारताचं, पूर्ण पंजाबचं नाव मोठं केलंय. पंजाब पोलीसमध्ये एक 5 वर्षाची सुट्टी, जसं की आम्ही ऐकलंय की 5 वर्षाची सुट्टी तुम्ही जाऊ शकता विदाऊट पे. तर मी 5 वर्षाची सुट्टी विदाऊट पे लिहिली आहे त्यांना. तुम्ही परमिशन मागितली होती. परमिशन मी लिहून 2-3 वेळा पाठवली आहे. जे इथे लोक बसलेत आपण त्यांना विचारूया, तुमची इच्छा आहे की परत यावं खलीने, की अमेरिकेमध्ये अशाच प्रकारे रेसलिंग करत राहावं? खाली जास्त लोकांचं जे इथे बसले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही रेसलिंग करत राहावं, आणि मला वाटतं की या सर्वांच्या तर्फे पंजाब पोलीसकडे आम्ही अपील करू की तुम्हाला सुट्टी देण्यात यावी. थँक्यू. कारण मला एक गोष्ट बोलायची आहे की ठीक आहे, म्हणजे कदाचित मी काही रूल्स तोडले असतील. मी काही असं नाही कुठला क्राईम केलाय. मी असं नाही की कोणाला काही हर्ट केलं, की मी काही चोरी नाही केली, म्हणजे काही काही चुकीचं नाही केलं. केलं देशासाठी केलं, म्हणजे देशासाठी केलं सगळं. मग तुम्ही कधीच परत येणार नाही इंडियामध्ये? नाही, परत म्हणजे मी म्हणालो की मला 9 वर्ष 10 वर्ष झाले तिथे. परंतु असा काही दिवस नाही गेला जेव्हा मी भारताचं गुणगान नाही गात आणि भारताबद्दल बोलत नाही, भारतामध्ये परत येऊ इच्छित नाही. खाली एक जापान टाइम्स, हे जपानचं वृत्तपत्र आहे. मला माहित नाही की यामध्ये तुम्ही ही बातमी वाचली की नाही वाचली. यामध्ये लिहिलंय की खली आजारी आहेत. हं. जपान टाइम्सच्या नुसार खलीचा जबडा, खलीचं डोकं, खलीची छाती, खलीचं धड हे सगळं एका रोगाचं शिकार बनले आहेत. आता याबद्दल मी काय बोलू? इथे आहे मी. कोणाचा माझ्यापेक्षा मोठा दंड आहे? असं काहीच नाहीये. कारण जपानच्या म्हणण्यावरून काही होत नाही आणि कुणाच्याही म्हणण्यावरून होत नाही की मला काही झालंय. जोपर्यंत ईश्वराची कृपा आहे, मी एकदम सुदृढ आहे, एकदम धष्टपुष्ट आहे, रेसलिंग करतोय आणि पुढे सुद्धा करत राहीन आणि इतरांना देखील करायला लावेन. खाली आम्ही तुमच्यावर प्रत्येक प्रकारचे आरोप लावले, प्रत्येक प्रकारचे प्रश्न विचारले. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उत्तरं दिली. आपण एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालत मध्ये आजचे जज, हरियाणा पोलीसचे आयजी शील मधुर यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवला द ग्रेट खलीवर. आपण खलीला विचारलं त्यांच्या बॉडीच्या बाबतीत, त्यांच्या बालपणाबद्दल. खलीला आपण विचारलं त्यांच्या फाईट्स बद्दल की या खऱ्या असतात की खोट्या असतात. आपण त्यांच्यावर आरोप लावला काय त्यांच्या फाईट्समुळे देशात लहान मुलांमध्ये हिंसा पसरत आहे. आपण खलीला विचारलं त्यांच्या पंजाब पोलीसच्या कमिटमेंटबद्दल. आता वेळ आहे आजच्या कारवाईवर आजचे जज शील मधुर यांच्या निर्णयाची. श्री दिलीप सिंग राणा उर्फ खली, तुमच्यावर जे काही आरोप लावले गेले होते त्यांची अतिशय समजूतदारपणे आणि खऱ्या मनाने
अगदी मनापासून उत्तरं दिली आहेत. त्यामुळे तुमच्यावर जे काही अदालतमध्ये आरोप लावले गेले होते, या सगळ्यांपासून तुम्हाला अदालत मुक्त करते आणि बरोबरच ज्या प्रकारे रिंगमध्ये उभे राहून आवाज काढता आपले दोन्ही हात वर उचलून त्या प्रकारे करून प्रेक्षकांना नक्कीच एकदा दाखवावं. One more. याच अपेक्षेने आणि याच विश्वासाबरोबर की खलीने ज्या प्रकारे भारताचं नाव मोठं केलं आहे, याच प्रकारे रेसलिंग करत राहतील, लोकांना एंटरटेन करत राहतील आणि भारताच्या लोकांचं मन जिंकत राहतील. आजचा शो इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी भेट होईल एक नवीन खटला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.